या पहिला जो सामना झाला होता त्याच्यामध्ये शरद 14 चेंडू मध्ये 39 धावा कुठल्या होत्या ते रॉकस्टारच्या विरुद्ध. त्याला सामना चालू होतो. पिंटू वैदिक पहिला आणि संघाकडून पहिल्या षटक घेऊन पहिला चेंडू टाकतोय. सुरेख चेंडू पाहूया पंचांचा काय निर्णय होतोय. डॉट चेंडू. चेंडू फेकल्यानंतर टप्पा पडल्यानंतर थोडा उसळी घेतोय आणि निर्धाव जातोय. थोडस फंबल होतोय यष्टी रक्षक. यानंतर होणारा सामना जय 11 वर्सेस श्रेयांश 11. उत्तुंग मारलेला फटका पण इथे 4 धावा. वा शरद शरद हे नावाचं वादळ आज डीपीएल या ग्राउंड मध्ये बघू शकता. त्यांची जो फिल्डर कॅच सोडतो त्यानंतर ते कंपल्सरी आहे 30च्या वर धावा मारतात. आणि आता पिंटू पिंटू पारचा इसको मिल रहा है खर्चा. भेटेल का विकेट सँडी. नाही. पहिले षटक चालू असताना इथे संघाची धाव संख्या होते 11. आणि खरोखर सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं ते सँडी यांच्याकडून. कारण झेल सोडला आणि मागील मॅच मध्ये सुद्धा निखिल यांनी झेल सोडला होता आणि त्याच्या जोरावरती 39 धावा कुठल्या होत्या. आता पाहूया टिनू याने मारलेला फटका खरोखरच देखना फटका होता. फक्त टायमिंगचा वापर केलाय. 4 धावा. या 4 धावांनी संघाची धाव संख्या होते 15. परत एकदा पिंटू आपल्या बॉलिंग वर सज्ज होत असताना पाहूया अजूनपर्यंत महाग षटक म्हणावं लागेल. 15 धावा आल्यात पुढील चेंडू घेऊन. आता परत एकदा लेग साईडच्या दिशेने ठेवला चेंडू. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय किशोर यांच्याकडून. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते 16. हॅलो. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरा षटक घेऊन बॉलिंग मार्कवर किशोर. पहिला चेंडू आणि खरोखरच उत्तुंग असा फटकावलेला चेंडू
6 धावांसाठी. या 6 धावांनी संघाची धावसंख्या होते 22. किशोर तिवारी यांचा चांगला समाचार. श्रीकांत मासे जवळजवळ 400 ते 500 फूट लांब गेलेत चेंडू आणण्यासाठी. पाणी लागले रे. राहू दे तुम्हाला कोणाला नको. पुढील चेंडू घेऊन किशोर आपल्या बॉलिंग वर सज्ज होताना दिसतोय. टिनू यांना चेंडू समजला नाही. लेग बाय स्वरूपात 1 धाव पूर्ण होते. 1 धावाने समाधान मानावं लागतंय. ते टिनू आणि तन्मय प्रतिष्ठान संघाला. संघाची धाव संख्या 23. पाहूया आणि मोठा मासा गळाला लागलाय. शर्या माघारी परततोय. शरद मोठी चूक केला तुम्ही, कारण तुम्ही जर जागेवर उभे असतात ते 15 बॉल मध्ये 50 धावा मारायची ताकद तुमच्यामध्ये असताना स्वतःचा विकेट तुम्ही देऊन येताय परत. आणि शरद यांची जाग घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रल्हाद पाटील, खार्डी गावचं मोठं नाव. परत एकदा किशोर बॉलिंग वर सज्ज. ग्रामीण आयकॉन पाहायला गेलं तर स्ट्राईक एंडवर खेळत असताना प्रल्हाद पाटील. हो 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 खरोखर सुरेख गोलंदाजी. पहिला षटकार आल्यानंतर वारंवार चेंडू मध्ये व्हेरिएशन करत असताना परत एकदा किशोर चेंडू थोडासा लपवून घेऊन येत आहेत. परत एकदा खरोखर पायांवरती टाकले चेंडू. तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आणि क्षेत्ररक्षण कोणी केलंय तर वीर मराठा संघाचा मोठा बलाढ्याचा पर्वत. साईज नुसार पण पर्वतच असेल असा अभिषेक सिंग. त्याला डम्पिंग मध्ये चॉकलेट बॉय या नावाने फेमस असलेला अभिषेक सिंग पाहायला मिळेल आपल्याला. थोडासा उठून असा दिसतोय. कॅप पाहायला गेली तर व्हाईट कलरची, ऑरेंज कलरचा टी शर्ट, ब्लॅक ट्रॅक. सुरेख चेंडू. परत एकदा किशोर तिवारी. 1 धाव सहजरित्या पूर्ण होते. पाहूया दुसऱ्या धावेसाठी येत आहेत का. हो नक्कीच 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. आणि या 2 धावेने संघाची धाव संख्या होते 26. 2 षटका अखेरीस संघाची धाव संख्या 26.
आणि आता मात्र बॉलिंग वर सज्ज होताना पाहायला मिळेल खर्डी एक्सप्रेस सौरभ. एका साइडला सौरभ असेल तर दुसऱ्या साइडला प्रल्हाद पाटील. दोन्ही खर्डी गावचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. इम्पॅक्ट म्हणून पाहायला मिळेल वीर मराठा संघाकडून. इम्पॅक्ट आला ना बाहेर. आणि आता मात्र स्ट्राईकवर पाहायला मिळेल ते म्हणजे प्रल्हाद पाटील. एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे खर्डी गावातून आणि त्याला सामोरा असेल तो म्हणजे सौरभ. खर्डी एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा हा गोलंदाज. थोडस क्षेत्ररक्षण मध्ये स्वतः बदल करत असताना पाहूया पहिला चेंडू. ज्या हिशोबाने क्षेत्ररक्षण लावलंय त्या हिशोबाने पहिला चेंडू बहुतेक बाउन्सर स्वरूपाचा येणार असं वाटतंय. पाहूया सौरभ वैयक्तिक पहिल्या संघाकडून तिसऱ्या षटक घेऊन पहिला चेंडू. वाईड यॉर्कर मारण्याचा प्रयत्न होता आणि वाईड साईड चेंडू जातोय. संघाची धाव संख्या 1 न वाढते. संघाची धाव संख्या होते 27. परत एकदा सौरभ आणि प्रल्हाद यांनी उठवून मारलेला चेंडू. नोचा इशारा. या 2 धावा. या 2 धावेने संघाची धाव संख्या वाढते. संघाची धाव संख्या होते 29 आणि यानंतरचा चेंडू असेल फ्रीडचा. पाहूया हा चेंडू सीमा पार होतोय का. कारण ऍडव्हान्टेज भेटणार आहे बॅट्समनला. कसाही खेळू शकतो बॅट्समन टिनू. पाहूया या चेंडूवरती 6 धावा जमा करतोय का टिनू. पण समोर पाहायला गेलं तर तेवढाच तीक्ष्ण गोलंदाज सौरभ. हो 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 चेंडूचा वेग बघा. चेंडू पडल्यानंतर सुसाट निघतोय आणि यष्टीरक्षक कोण आहे पहा. उर्वरित काम व्यवस्थितरित्या पार करतोय तो म्हणजे अभिषेक. आणि आता मात्र सुरेख मारलेला फटका पण झेल खाली श्रीकांत मासी. श्रीकांत मासे खरोखरच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चॉईस प्लेअर आहे वीर मराठा संघाचा. आणि टिनू यांची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये बॅटरचं नाव 12वा खेळाडू कोण असतील इथे यायचं. वैभव. पाहूया पंचांकडे दाद मागताना व्हाईटची पण पंचांवरती काहीच परिणाम होत नाही. चेंडू निर्धाव जातोय. संघाची धाव संख्या 29 वर थांबलेली असताना सौरभ परत एकदा बॉलिंग वर सज्ज होतोय. सुरेख चेंडू पायावरती आदळला जातोय चेंडू. खरोखरच सुरेख क्षेत्ररक्षण पण पाहायला मिळतंय. गोलंदाजीच्या जोरावरती अजूनपर्यंत जखडून ठेवलंय ते. अंपायरनी जरा सांगायचे धावा कोणत्या आहेत. बाईच्या आहेत का लेग बाईच्या आहेत का बॅट. पुढील चेंडू गो सौरभ. आणि आता मात्र चेंडू जो पकडला आहे तो 4 धावासाठी गेला असता पण यष्टीरक्षक द डम्पिंग किंग ओन अँड ओनली
अभिषेक सिंग का मला या टीम मध्ये घेतलंय ते दाखवून देताना आपलं सर्वस्व झोकतोय. आता मात्र पाहूया इथे मोठा फटका. एक धाव सहजरित्या पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी येतोय. हो 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 मी आत्ताच बोललो होतो की आपलं सर्वस्व झोकून देतोय. सर्वस्वच झोकून देतोय. परत एकदा सौरभ आणि आता मात्र इथे चेंडू अभिषेक सिंग कडे डायरेक्ट. चेंडू पकडू शकले नाहीत अभिषेक. पंचांनी निर्णय द्यायचा आहे. नो चेंडू. धन्यवाद पंच. नो चेंडू. परत एकदा सौरभ थोडस व्हेरिएशन करताना पाहायला मिळेल आपल्याला. पुढील चेंडू घेऊन जोरामध्ये टाकताना दिसतोय आणि चेंडू जातोय निर्धाव. पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. 12वा खेळाडू कोण असेल तर पाणी घेऊन जायचंय. आता पाहूया चौथं षटक घेऊन कोण येते बॉलिंग मार्कवर. अभिषेक सिंग येतोय का पाहूया. कारण अजूनपर्यंत या खर्डीच्या मैदानावरती एकच नाव गाजलं जातंय ते म्हणजे अभिषेक सिंग. पाहूया येतोय का गोलंदाजी मार्कवर. हॅलो सामना चालू करायचा लवकरात लवकर. स्ट्राइक एंडवर वैभव आणि गोलंदाजी मार्कवर फिरकीचा जादूगर. खरोखरच एक हुशार गोलंदाज बनावा लागेल. कारण प्रत्येक चेंडू मध्ये व्हेरिएशन करताना पाहायला मिळतो तो किशोर. वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून चौथा षटक घेऊन सुरेख गोलंदाजी. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये स्वतः अभिषेक सिंग बदल करत असताना पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू घेऊन किशोर तिवारी बॉलिंग मार्कवर सज्ज होताना दिसेल आपल्याला. आणि आता मात्र एक धावा तर तटवून काढली. प्रल्हाद पाटील स्ट्राइक एंडवर पाहायला मिळेल. पुढील चेंडू घेऊन किशोर प्रल्हाद साठी आणि चेंडू व्हाईटच्या स्वरूपात अवांतर धाव आहे. एक धावेने संघाची धाव संख्या होते.
किशोर पुढील चेंडू घेऊन आणि थोडासा ओ खरोखरच सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते धीरज भोईर यांच्याकडून. कारण माहित होतं की प्रल्हादच्या विकेटचं महत्व. खरा हा जर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये थांबला तर 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याची ताकद प्रल्हाद पाटीलच्या बॅटमध्ये आहे. सप्ऱ्या मैदानावरती 6 चेंडू 6 वेळा षटकार असं 3दा विक्रम केलाय तो. आणि असे कितीतरी वेळा बाहेरच्या साईडला सुद्धा मारलेले आहेत तोच प्रल्हाद पाटील. आता मात्र बॅटिंग मार्कवर फुल टॉस चेंडू. 6 धावांसाठी हा मारलेला षटकार. या 6 धावेने संघाची धावसंख्या होते 42. परत एकदा मॅच चालू होते. किशोर पुढील चेंडू घेऊन परत प्रल्हाद पाटील साठी आणि आता मात्र फुलटॉस चेंडू. जवळ 137 मीटर लांब मारलेला चेंडू. मला वाटतं या टुर्नामेंट मधील सर्वाधिक लांब षटकार प्रल्हाद पाटीलच्या बॅट मधून. अगदी खणखणीत तसा षटकार मारलाय. जर ISPL ची टुर्नामेंट असती तर हा नक्कीच 9वा भेटला असता असं राज पाटीलचं म्हणणं आहे. पुढील चेंडू गोर किशोर. पहिले 2-3 चेंडू व्हेरिएशन मध्ये टाकले होते त्याच्यानंतर मात्र मागोमाग 2 चेंडूवरती 2 उत्तुंग असे षटकार मारलेत. पुढील चेंडू गोन किशोर. आता मात्र कार्पेटच्या सहाय्याने खेळलेला चेंडू 1 धाव पूर्ण होते आणि 1 धावेवरती समाधान मानावं लागतंय. 4 षटकार अखेरीस संघाची धाव संख्या 49. इथे प्रेक्षक वर्गामध्ये आतुरता लागली की अभिषेक सिंगला कदाचित काढण्याचं मला वाटतं ओव्हरसाठी. पाहूया. थोडं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचंय. 4 रनची पेनल्टी आहे लक्षात ठेवा. मला एक पाहिजे. तू मला काय माहित नाही मला एक दे. तुटत नाही का? हॅलो. श्रेयांश इलेव्हन संघाचा संघनायक त्याचबरोबर जय इलेव्हन संघाचा संघनायक दोन्ही संघनायकांनी यायचं टॉससाठी. सँडी वैयक्तिक पहिल्या संघाकडून अंतिम षटक घेऊन फुल टॉस चेंडू. एवढ्याच गती होतं या चेंडू मध्ये
एक धाव तर सहजरित्या पूर्ण होतंय. पुढील चेंडू घेऊन सँडी. मार्कवर सज्ज. थोडस गचाळ असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. परत एकदा सँडी. आता मात्र नोचा इशारा. 9+4 या 5 धावा. या 5 धावेने संघाची धावसंख्या 56. अब तक 56. परत एकदा सँडी आपल्या बॉलिंग मार्क सज्ज होताना पाहायला मिळेल. थोडासा खराब चेंडू फेकला गेला सँडी यांच्या मार्फत. पुढील चेंडू घेऊन सँडी. आता मात्र सुरेख गोलंदाजी. प्रल्हाद पाटील यांना चेंडू समजला नाहीये. परत सँडी. पाहूया एक तेरी तो एक मेरी अशी लढत चालत असताना मैदानाच्या आतमध्ये सँडी. आता मात्र सँडी याच्या चेंडूवरती उतुंग मारलेला षटकार. मला वाटतं हा परत एक 9 असेल. पाहूया पुढील आता चेंडू घेऊन सँडी बॉलिंगवर सज्ज होताना पाहायला मिळेल. थोडस संत चाललेला सामना एकदम जोशामध्ये. आणि आता परत एकदा 6 धावा. या 6 धावेने संघाची धावसंख्या होते 68. परत एकदा सँडी. हो 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 विकेट. 68 धावा कुठला आणि 69 धावाचं आव्हान ठेवलंय. जय 11 कर्णधार बिंदास पाटील.
खुश काय बरं चला सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे आणि सकाळपासून मी इथे आलोय पण मला एक प्लेअरचं खूप आठवण आली तो सुदर्शन तांबे लाईव्ह बघत असेल तर त्यांनी नक्कीच यानंतर जय 11 आणि श्रेयश 11 आणि टॉस जिंकलाय तो जय 11 संघाने आणि त्वरित निर्णय सांगायचा आहे आणि सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे फलंदाजीसाठी आलाय नागेश आणि सौरभ गोलंदाजी मार्फत शरद चला पहिला चेंडू चला सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे पहिला चेंडू चोख प्रति उत्तर देत असताना आल्या आल्या आपल्या मैदानात स्वागत करतोय नागेश कदम पहले हमारी बाद में तुम्हारी बारी बारी सबकी बारी कभी हमारी तो कभी तुम्हारी पहिल्या चेंडूवरती षटकाराने खाता खोललाय स्वतःचा आणि संघाचा सुद्धा बघूया शरद शरद भी कच्चे केले का खिलाड़ू नहीं है ये कच्चे गुरु का खिलाड़ी नहीं है दुसरा पुन्हा एकदा क्लासिकल शॉट षटकार येतोय करण बेडेकरची आठवण आली चला सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे 2 चेंडू आणि 12 धावा तिसरा चेंडू शरद याचा मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ हा 6 महिने चालतोय त्यामध्ये फक्त एन्जॉय आणि एन्जॉयच करा तिसरा चेंडू शरद याचा पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा सलगचा तिसरा षटकार येतोय बॉलर करेल तर करेल काय शरद आता तू जा परत जणू काही नागेश कदमलाही फक्त मारामारीच पटते मनामध्ये टार्गेट ठेवलंय की आपण जाऊन मारामारीच करायची आणि ते सुरू आहे इथे 3 चेंडू 18 धावा चौथा चेंडू बघा मी मगाशी मॅच बघितली 69 टार्गेट हा सर्वात घातक टार्गेट आहे चौथा चेंडू शरद याचा टाकेला फलंदाज नागेश आणि 5 चौथा षटकार येतो नागेश जणू काही बॅटीला धार लावून आलेला आहे जणू काही षटकारांचा पाऊस पाडलाय बघाशी महेश पांचाळे यांनी 5 षटकार मारले होते आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून 4 षटकार मारलेत नागेशने नागेश का मी नागेश आहे का मी डोंबिवलीवरून आलो इथे पाचवा चेंडू शरद याचा स्ट्रायकेला फलंदाज नागेश
कॉमेंट्री बॉक्स मधून थोडा आवाज कमी करायचा आहे, अन्यथा वीरमाडा संघाला 50 धावांची पेनल्टी लावू आपण डायरेक्ट. 5वा चेंडू शरद याचा, स्ट्रायकरला फलंदाज नागेश आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, बॅटची आतमधली कडा लागून पाठी जातोय चेंडू. शेवटचा चेंडू, धावसंख्या 25. मगाच्या सामन्यामध्ये 32 मारल्या होत्या, आता 25 मारले. बघूया शेवटचा चेंडू, स्ट्रायकरला फलंदाज सौरभ. सौरभ यांनी सुद्धा प्रहार केलेला चेंडू आणि चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली 29. मी मगाशी सांगितलं होतं मला 69 हा घातक टार्गेट आहे या मैदानाचा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जरा शांतता राखायची. येणाऱ्या काही वर्षात ISPL ला सुद्धा माझा आवाज ऐकण्याला भेटणार तुम्हाला. आता तर सुरुवात आहे, IPL ला नंतर पहिले ISPL, रतनबुवा, खार्डी चषक अशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये माझा आवाज ऐकायला भेटेल लवकरच. गोव्याला बी नाही जात. दिवा बॉक्स क्रिकेट मधला भरपूर नावाजलेला फलंदाज आणि गोलंदाज ऑलराऊंडर खेळाडू आहे. चला सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. विशाल जाधव, शरद यार थोडासा टेन्शन दिसतोय. चला सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. धावसंख्या 29. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 29. पहिला चेंडू, चांगला चेंडू, असा टाकलेला चेंडू, चांगला असं क्षेत्ररक्षण. बघा सुट्टी पडले मागून आपल्याला मनोज सर सुद्धा खेळताना दिसतोय, अन्यथा कॉलेज आणि शाळा. दुसरा चेंडू विशाल याचा, टाकीना फलंदाज सौरभ, चांगला असा मारलेला चेंडू. बघा जे ऑफ साइडला फिल्डिंग करतायत ना, थोडा सांभाळून फिल्डिंग करा, अन्यथा 10,000ची DPL. आणि चला सामन्याला त्वरित सुरुवात करायची. गोलंदाजी मार्फत विशाल, धावसंख्या झालेली आहे 32. चांगला असा मारलेला चेंडू, मला वाटतोय 4 धावे. DJ मला वाटतं स्वराज्य इलेव्हन हारल्यामध्ये DJ बंद केलेला आहे. नऊ चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 36. आणि दातिवली एक्सप्रेस भाविश दळवी सुद्धा आलेले आहेत. चौथा चेंडू, निर्धाव चेंडू, मला वाटतं 9 चेंडू नंतर हा पहिला डॉट आलेला आहे, 10वा चेंडू. जणू काय टिनू बेडेकर सुद्धा खुश झाला असेल की बाबा एक तरी डॉट आला. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, चांगली अशी गोलंदाजी विशाल याची. शेवटचा चेंडू विशाल याचा, स्ट्रायकिंगला फलंदाज सौरभ. सौरभ याला काही समजत नाही चेंडू. रिवर्स मारलेला चेंडू आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. 2 ओव्हर षटक समाप्त. धावसंख्या झालेली आहेत 36.
कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये शांतता राखा, अन्यथा डायरेक्ट 50 धावांची पेनल्टी लागेल. बघूया. हा जाऊ शकतो तुम्ही. प्रल्हाद पाटील लांब लांब सिक्स मारण्यात माझ्या ओळखलं येतं. अनेक असे विक्रम आहेत, 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारलेले. वीर मराठा संघ जर जिंकला तर किशोर तिवारी कडून सर्वांना चहा देण्यात येईल. चला सामन्याला त्वरित सुरुवात करायची. धावसंख्या झालेले 36. चला सामन्याला त्वरित सुरुवात करायची. सामन्याला त्वरित सुरुवात करायची. नवीन गोलंदाज अनिकेत, फिरकीपट्टू अनिकेत पाटील. बघूया विशालाची चांगली गोलंदाजी. जणू काय मला लगेच सुदर्शन तांबेचा कॉल आला होता की तो बोलला की मी तिथे नाहीये म्हणून तो चांगली गोलंदाजी करतोय. कॉल आला होता. मित्रांनो, कॉमेंटेटर नवीन आहे, जरा सांभाळून घ्या. आणि 1-2 वर्षानंतर ISPL, खार्डी चषक, रतनबुवा अशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये माझा आवाज पाहायला भेटेल. धावसंख्या झालेली 36. तिसरा षटक. चला पुन्हा एकदा चांगला फटका. व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द डे. आणि षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली 42. वैयक्तिक 5 षटकारांवर खेळतोय नागेश कदम. बघूया. वैयक्तिक 32 धावा. पुन्हा एकदा मारला चेंडू, स्ट्रेट ड्राईव्ह आणि चौकार. हा चौकार. धावसंख्या झालेली 46. नक्कीच राहुल सिंग सुद्धा आठवण करून देत आहे की नागेश कदमला राज पाटीलने 2 वेळा शून्यवरती आउट केलेलं आहे. बघूया नागेश कदम, तोच नागेश कदम आज वैयक्तिक 36 धावांवर खेळतोय. बघूया. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. धावसंख्या झालेली 47. 47. पंधरा चेंडू आणि 22 धावांची गरज. स्ट्राईकला फलंदाज सौरभ आणि आगला वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यश. चेंडू सीमा पार. चौकार येतोय सौरभच्या बॅट मधनं. धावसंख्या झालेली 51.
कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडा शांतता राखायची. कॉमेंट्री बॉक्स मध्ये शांतता राखायची. DCAचा प्लेयर आहे राहुल सिंग, याला 50 धावांची पेनल्टी लागणार आहे. चौथा चेंडू, चेंडू मध्ये काही समजला नाही सौरभ याला. लेग बायच्या स्वरूपात एक धाव ऍड होते आणि धाव संख्या झालेली आहे 52. पुन्हा एकदा नागेश कदम आणि चेंडूने फिरकी मारलेली आहे आणि चेंडू जातोय. तीन ओव्हर 54 रन. बारा चेंडू आणि 15 धावांची गरज. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. नागेश यांनी 10 चेंडू मध्ये 39 धावा कोटल्या. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या नागेश साठी. या स्पर्धेचा पहिला अर्धशतक येऊ शकतो नागेशच्या बॅट मधनं. वैयक्तिक 10 चेंडू आणि 39 धावा मारलेत. जर नागेश यांनी 50 मारली तर सचिन शेडगे यांच्याकडून 500 रुपये देण्यात येईल. विशाल, ज्याने दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा दिल्या होत्या आणि तो चाललाय पुन्हा एकदा. विशाल तो सौरभ तो विशाल. बघूया सौरभ. चांगला मारलेला चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. दुसरा चेंडू विशालाचा. पुन्हा एकदा मारला फटका आणि पुन्हा एकदा षटकार येतोय. दहा चेंडू आणि फक्त 3 धावांची गरज. नागेश कदम यांची 50 वाचली. यातनं जिकल संघ तो सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल आणि मला वाटतं बॅक टू बॅक 3रा वर्ष असा आहे की वीर मराठा सेमीफायनल मध्ये प्रवेश. ओ 3 वर्ष ते सेमीफायनल मध्ये गेले पण कधीच फायनल मध्ये नाही गेले. या वर्षी त्यांना चान्स आहे आणि त्यांचा प्लेयर इकडे DCA मध्ये गेलेला आहे यावर्षी राहुल सिंग. त्याचमुळे मला वाटतंय पुन्हा एकदा सेमीफायनल मध्ये प्रवेश. आणि चौकार येतोय. टिनू बेडेकर यांच्या हाताला चाटून जातोय चौकार आणि सामना जिंकलाय वीर मराठा संघाने आणि थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश. 11 ओव्हर आणि 43 धावांची पारी. नागेश कदम याला जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचंय.